वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी, माझा सर्वात आवडता उत्सव। लहानपणापासूनच या उत्सवाची मी आवर्जून वाट पाहतो। आजच्या दिवशी घराघरात आणि सार्वजनिक मंडळात गणेश मूर्तींची स्थापना केली जाते। छोट्या मोठ्या सुबक सुंदर विविध आकाराच्या विविध रूपाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहावयास मिळतात। मूर्ती स्थापनेपासून सुरू होतो 10 दिवस चालणारा गणेशोत्सव। गणरायाला आपण 14 विद्या आणि 64 कलांची देवता मानतो। सर्व कार्यारंभी गजाननाचे वंदन केले जाते। गणेशासाठी काही ठिकाणी आकर्षक रोषणाई केली आहे, तर कुठे जिवंत देखावे करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे पौराणिक देखावे, सामाजिक संदेश सादर करण्यात येत आहेत। बघता बघता 10 दिवस निघून जातात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ येते। ढोल ताशाची जंगी मिरवणूक काढली जाते। आई बाबा, आजी आजोबा, चिनू मिनू, ताई दादा सर्वजण बाप्पाला निरोप द्यायला नदी काठावर आलेत। गणपती बाप्पाचा जयघोष चालू आहे आणि दुःखी मनानं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो। मोठ्या भक्तिभावानं मंगल मूर्तींचं विसर्जन केलं जातं। संपूर्ण दिवस आणि रात्रभर सुद्धा विसर्जन चालू आहे। यंदा आपल्या शहरामध्ये 2 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन झालंय। मागच्या वर्षी हीच संख्या 1.25 लाख इतकी होती। प्रत्येक वर्षी ही संख्या वाढतच आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। पुढची सकाळ म्हणजेच 12वा दिवस। नदीचं पात्र मूर्त्यांनी भरून गेलंय। काही मूर्त्या पाण्याबाहेर आल्या आहेत। काही मूर्त्यांचा रंग निघत आहे, तर पाण्याच्या वेगामुळे काही मूर्तींना धक्का बसला आहे। त्यांचा काही भाग मूळ मूर्तीपासून वेगळा झाला आहे, तर काही मूर्त्या तशाच पडून आहेत। सर्वजण पुन्हा आपापल्या कामात आहेत। पण आपल्या मूर्तीचं काय? काल भक्तिभावानं विसर्जित केलेली मूर्ती आज या अवस्थेत? शब्दात मांडता न यावं असं हे दृश्य। यात माझ्याही घरची मूर्ती आहे। तिची आजची ही अवस्था पाहून खूप दुःख होतंय। तुमच्याही घरची मूर्ती अशीच कुठेतरी असेल, नाही का? याबद्दल आपण काहीच करू शकत नाही का? गणेशोत्सवात हार, फुलं आणि इतर पूजेचं साहित्य वापरण्यात आलं होतं। तेही याच नदीत विसर्जित करण्यात येत आहे। प्लॅस्टिकच्या पिशव्या भरभरून आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसहितच। सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या आपल्याला हे शोभतंय का? या नदीत असणारे मासे व त्यावर जगणारे पक्षी व इतर प्राणी यांना ह्याची शिक्षा भोगावी लागत आहे। पर्यावरणाचा असा ऱ्हास करून आपण काय साध्य करू इच्छितो? नदीला असं दूषित करून आपण आपल्या पुढच्या पिढीसमोर कोणता आदर्श ठेवतोय याचा थोडा विचार झालाच पाहिजे। हे जे चालू आहे याच्यानं बाप्पाची विटंबना तर होत नाही ना? वाहत्या पाण्यात विसर्जन झालं पाहिजे असे संस्कार लहानपणापासूनच माझ्यावर करण्यात आले आहेत। पण हे वाहतं पाणी आज खरंच इतकं शुद्ध आहे का, की त्यात आपण आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती विसर्जित करू शकतो? मुळात गणेशाची मूर्ती विसर्जितच का करावी? नाही का राहू शकत आपला बाप्पा वर्षभर आपल्याकडे?
प्रतिकात्मक म्हणून एखादी सुपारी विसर्जित केली तर नाही का चालणार? थोडं थांबा आणि विचार करा. 11व्या दिवशी मूर्ती विसर्जन करताना जेवढं दुःख नाही झालं ना, तेवढं दुःख आज हे दृश्य पाहून झालं. कोणत्याही भक्ताला मानसिक क्लेश देणारं हे दृश्य. हे असं का झालं? हे असं का होतंय? याच्या मागचं कारण काढलं तर असं लक्षात येतं की या सर्व पीओपीच्या मूर्ती आहेत. पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस. पीओपी म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. पीओपीच्या मूर्तींचं विघटन लवकर होत नाही. त्यासाठी खूप महिने किंवा वर्षही लागू शकतात. आणि या मूर्ती अशाच नदीच्या पात्रात पडून असतात. या मूर्तींपासून निघणारे रंग खूप घातक असतात. त्या रंगांमध्ये झिंक, लीड, आयर्न, क्रोमियम, आर्सेनिक ऑर्नामेंट्स, कॉस्मेटिक मर्क्युरी यासारखे जड धातू असतात, जे पाण्यात विरघळून जातात. हे धातू जर जास्त प्रमाणात पाण्यात विरघळले तर ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या किडनी किंवा लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो. पण हे असंच चालू आहे कित्येक वर्षांपासून. यात काही परिवर्तन नाही का होऊ शकत? असा विचार चालू असताना काही लोक नदी काठावर आले. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी शपथ घेतली. कम्युनिटी ऑफ लाईफ. नदीच्या पात्रातून मूर्ती बाहेर काढण्याचं काम हाती घेतलं. त्यांनी मानवी साखळी तयार करून एक एक करून मूर्त्या बाहेर काढल्या. नगरपालिकेचे कर्मचारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, मॅनेजर, शाळेचे विद्यार्थी, गृहिणी, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण यात सामील झालेत. पवना नदी ही पिंपरी चिंचवड शहरासाठी जीवनदायिनी आहे. ही या शहरासाठी लाईफलाईन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण या नदीवरच या शहराचा विकास अवलंबून आहे. पवना नदीची आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर चिंचवड घाटाच्या इथे बरेच लोक देवदेवतांचे फोटो, निर्माल्य यांचं विसर्जन नदीमध्ये करतात. आणि त्यातही धोकादायक बाब अशी की हे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत भरून लोक नदीमध्ये विसर्जन करतात. हे जे निर्माल्य हे या ठिकाणी सडतं. चिंचवड घाट आणि इतरही घाटावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे निर्माल्य कुंड ठेवण्यात आलेले आहे. की या निर्माल्य कुंडाचा जर आपण वापर केला तर ह्या निर्माल्याचं आपल्याला खतामध्ये रूपांतर करून त्याचा समाजाला देखील उपयोग होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या नदीचं प्रदूषण टाळण्यामध्ये देखील प्रत्येकाचा हातभार लागेल. हा एक छोटासा प्रयत्न आहे पर्यावरणासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी. असेच आपले सामाजिक भान लक्षात ठेवून संस्कार प्रतिष्ठानने पीओपीच्या गणेश मूर्तींचे दान घेण्यास सुरुवात केली. अधिक माहिती जाणून घेऊ. गणेशोत्सवामध्ये पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी दरवर्षी आम्ही गणेश मूर्तीदान आणि निर्माल्यदान हा उपक्रम आम्ही राबवत असतो. आमचा हेतू एवढाच आहे की केवळ पाणी प्रदूषणापासून रोखणं. यामध्ये जे आम्ही गणपती दान घेतो, हे घेतलेले गणपती जे असतात ते जे भाविक आहेत ते भाविक 3 वेळा पाण्यातून मूर्ती काढतात आणि ते आम्हाला हौदामध्ये किंवा आमच्या कार्यकर्त्यांना दान देतात. हे जे दान करतो हे पाणी प्रदूषित होऊ नये किंवा आपल्या आजारापासून आपण मुक्त राहावं म्हणून हे जे आपण निर्माल्य हारफुलं घेतो, हे हारफुलं आपण महानगरपालिकेच्या कांडूकत प्रकल्पाला देतो. या मूर्ती पुढे ट्रकमध्ये भरून त्यांची विधिवत पूजा करून पावसाच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत पुन्हा विसर्जित केल्या जातात. अशा प्रकारे मूर्तींचा मान राखला जातो आणि पर्यावरणाची हानीही होत नाही. त्याचप्रमाणे निर्माल्य नदीत टाकण्याऐवजी जर महानगरपालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कुंडांमध्ये टाकले तर त्याचा उपयोग खत बनवण्यासाठी होऊ शकतो. मध्ये जाऊन नदीचं प्रदूषण होतं, त्याच्यासाठी आपण इथं आऊट केलेलं आहे. लोकांनी आम्हाला सहकार्य करून जर इथे टाकले तर आम्हाला ते रोजच्या रोज सहजपणे उचलून येता येईल. काही लोकांनी थोडा वेगळा विचार केला. त्यांनी आपल्या कॉलनीतच हौद बांधला आणि कॉलनीतला गणपती कॉलनीतच विसर्जित केला. या बाबतीत पुढाकार घेतला. नमस्कार, मी समीर मासुळकर. नमस्कार, मी मंदाकिनी ठाकरे.
पिंपरी चिंचवड या भागात जाताल तर नदीला अतिशय कमी प्रमाणात पाणी आहे आणि एक पोल्युशन टाळण्यासाठी पण आणि पाणी कमी असल्यामुळे बहुतेकशा मूर्त्या ह्या वरती जातात, त्यामुळे आम्ही हौद बांधण्याचा निर्णय घेतला आणि लोकांचा बी अतिशय चांगल्या प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. सर्व रहिवाशांना विनंती करते की आपल्या घरातील गणेश मूर्तींचे विसर्जन याच हौदात करावे. धन्यवाद. आता जाणून घेऊ या उपक्रमाबद्दलचे रहिवाशांचे मत. या मासुकर कॉलनीमध्ये ह्या प्रकारची या दोन्ही नगरसेवकांनी जी व्यवस्था केलेली आहे की गणपतीचं विसर्जन हे आपल्या कॉलनीमध्येच झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने या ठिकाणची मंडळं, या ठिकाणी असणारी सर्व नागरिक यांना सर्वांना या हौदाचा लाभ यावर्षी मिळालेला आहे. कारण असं होतं की प्रत्येक वेळेला पिंपरी किंवा चिंचवडमध्ये जाऊन आपल्याला गणपती विसर्जन करावं लागतं आणि सध्याची जी परिस्थिती बघितली तर खूप गर्दी असते, त्या ठिकाणी जायला देखील रस्ता नसतो. गणपती विसर्जन करताना इतर गणपतीची सुद्धा विटंबना केली जाते, त्या ठिकाणी पायाखाली सुद्धा गणपती येतात आणि अशा वेळेला अशी गोष्ट टाळण्यासाठी अशा हौदाची व्यवस्था ही प्रत्येक विभागामध्ये होणं गरजेचं आहे आणि या विभागामधील नगरसेवकांनी ही खरंच एक चांगली व्यवस्था या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. हा एक छोटासा प्रयत्न आहे पर्यावरणासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी. काहींनी पीओपीच्या मूर्त्यांना पर्याय म्हणून मातीच्या मूर्त्या बनवल्या व त्याचा समाजामध्ये प्रचार केला. काहींनी मातीच्या मूर्ती घरातच विसर्जित केल्या. भेटूया अशाच एका कुटुंबाला. पूर्वीचा गणपती हा पर्यावरणाला हानिकारक असतो म्हणून आम्ही मातीचा गणपती बसवतो. मातीचा गणपती आम्ही घरच्या घरीच बादलीमध्ये विसर्जन करतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतो. मातीचा गणपती हा विसर्जित व्हायला कमीत कमी 5 ते 6 तास लागतात. विसर्जन केलेल्या गणपतीची माती आम्ही घरच्या झाडांना टाकतो. हा एक छोटासा प्रयत्न आहे पर्यावरणासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी. अशा प्रकारे समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. आता निर्णय तुमच्या हाती. या वर्षीचा गणेशोत्सव आपण कसा साजरा करणार आहोत